समास 2 चत्वार देव निरूपण. निश्चळ अशा परब्रह्मामध्ये हे चंचळ विश्व निर्माण झाले. नाना प्रकारची माणसे आपापल्या पद्धतीने जगू लागली. आपलेच म्हणणे खरे असे प्रत्येकाला वाटल्याने कोणाचे कोणाशी जुळेना पटेना. असे असले तरी काही ज्ञानी माणसे सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणूस 4 प्रकारचे देव मानतो. 1 प्रतिमा देव, 2 अवतार देव, 3 सर्वांच्या अंतर्यामी राहणारा विश्वात्मा आणि 4 निर्विकारी. यापैकी 4 तोच खरा देव. बाकीचे देव अशाश्वत आहेत. त्यांचे पूजन जरूर करावे, परंतु सत्य काय ते ओळखून असावे. सत्य जाणण्याचा आग्रह संत नेहमीच करत असतात. त्यातच आपले कल्याण असते. श्रीराम एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ. निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे, पाहे निश्चळाचा विवेक. ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक. निश्चळ चितो चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना. नित्यानित्य विवेके जना, उमजे काही. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे. काही बुझे तरी निर्बुझे, किंचित मात्र. सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फापावली. चित्र विचित्र विकारली, नाना रूपे. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली. भाषा परत्वे कळो आली, काही काही. नाना मने निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली. नाना प्रकारीची उठिली, नाना बंडे. जैसा प्रवाह पडिला, तैसाच लोक चालिला. कोण वारील कोणाला, एक नाही. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड. भूता देवतांचे थोतांड, एकची झाले. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना. एकास एक वळेना, अनावर. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला. लोक कामनेच्या व्रताला, झोंबून पडती. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हारपले. अवघे अनायक झाले, चहूकडे. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला. जो जे मती सापडला, तयास तेची थोर. असत्याचा अभिमान, तेणे पाविजे पतन. म्हणून या ज्ञाते जन, सत्य शोधिती. लोक कोण्या पंथे जाती, आणि कोण्या देवास भजती. ऐसी हे रोकडी प्रचिती, सावध ऐका. मृत्तिका धातू पाषाणादिक, ऐसी या प्रतिमा अनेक. बहुतेक लोकांचा दंडक, प्रतिमा देवी. नाना देवांचे अवतार, चरित्रे ऐकती एक नर. जपध्यान निरंतर, करीती पूजा. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा. द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा, मानिती एक. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हेती चंचळ. अनन्य भावे केवळ, वस्तुच ते. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा. तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. ऐसे हे 4 देव, सृष्टीमधील स्वभाव. या वेगळा अंतर्भाव, कोठेची नाही. प्रकृतीमधील देव,
तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महानुभाव विवेके जाणावा. जो निर्मळास ध्यायील तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. अरे जो चंचळास ध्यायील तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची. प्रकृती सारिखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकांसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा. श्रीराम.